राज्यातील बहुप्रतीक्षित असा निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे. मतदार याद्यातला घोळ यावर विरोधी पक्षांची एकमुखी विरोध होत असताना निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत असताना निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि याच अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. खरं तर बऱ्याच दिवसापासून निवडणुकीची प्रतीक्षा होती, मात्र या टप्प्यावर ही निवडणूक जाहीर होती आहे की सगळे विरोधी पक्ष म्हणतात की मतदार याद्यामध्ये घोळ आहे, निवडणूक पुढे ढकला. आणि असं असताना निवडणूक जाहीर होती, काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे निवडणूक आयोगानं ज्या मतदार याद्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुराव्यासहित विरोधी पक्षांनी तर आधीच जाहीर केलं होतं की दुबार मतदान तिबार मतदान कसं आहे, एका घरात 47 मताची नोंदणी कशी झाली आहे. आणि मला वाटते त्याच्यावरच एक प्रकारे एकच पक्ष या ठिकाणी पाठीमागे राहिला होता, भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्ष. मला वाटते आशिष शेलारांनी तेही काल मान्य केलं की अशा पद्धतीनं दुबार मतदाराची नोंदणी झालेली आहे. पारदर्शक पद्धतीनं आणि लोकशाही टिकवण्यासाठी जर ह्या निवडणुका घेणं अपेक्षित असेल तर त्या निश्चित घेतल्या पाहिजेत. पण त्या घेत असताना निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची नोंदणी जर 2-3 ठिकाणी झाली असेल तर मला वाटतं त्याच्या बाबतीतल्या उपाययोजना करणं गरजेचं होतं किंवा त्या दुरुस्त करूनच अजून काही दिवस 8-10 दिवस निवडणूक पुढे गेली होती अशी आपण बघितलं असेल. कारण जवळपास वर्षानुवर्ष 3-4 वर्ष झालं निवडणुका पुढे ढकलल्यात कोर्टाच्या निर्णयामुळं. अजून 10 दिवस पुढे गेले असते, पण मतदार याद्याचं एकदा शुद्धीकरण करून जर त्या निवडणूक प्रक्रिया घेतली गेली असती तर मला वाटतं सगळ्याचं समाधान झालं असतं. मी आत्ताच निवडणूक आयोगाचं म्हणणं ऐकलं. त्यांनी म्हणले की आम्ही जिथं दुबार किंवा तिबार मतदाराची नोंद झालेली आहे त्यांना आम्ही ते डबल स्टार करणार आहे, त्याच्यावर त्याची एक नोंद करणार. त्याच्यात बाबतीत माझ्या मनात अशी शंका आहे की समजा एखाद्या मतदाराचं 2 ठिकाणी नाव आहे आणि त्यानं डिक्लेरेशन दिलंच नाही की मी अमुक मतदान केंद्रावर मतदान करणार आहे म्हणून, आणि मग ज्यावेळेस तो मतदानाला जाईल त्यावेळेस पहिल्या मतदान केंद्रावर त्यानं अंडरटेकिंग देऊन मतदान केलं आणि दुसऱ्या मतदान केंद्रावर सुद्धा जाऊन जर अंडरटेकिंग देऊन जर त्यानं मतदान 2 ठिकाणी केलं तर मग ह्या जी प्रक्रिया त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं ठेवली त्याला काय अर्थ राहणार आहे? ते कसं? आणि दुबार मतदाराची नाव काय थोड्या प्रमाणावर नाही, प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी दुबार मतदाराची नाव आहेत. एका घरात 40 45 मतं जे नोंदवलेत असेही प्रकार आहेत. मला वाटतं या याद्याचं शुद्धीकरण करूनच निवडणूक प्रक्रिया राबवणं अपेक्षित होतं. पण आता निवडणूक आयोग नेमकं कुणाच्या सल्ल्यानं काम करते असं म्हणायची वेळ आली आहे. खरं तर निवडणूक आयोग स्वायत्त आहे, असं सगळी यंत्रणा आहे. मात्र सगळे विरोधी पक्ष एकमुखी मागणी करत असताना मोर्चा निघाला, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलं. का बरं निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला? तेच ना, आम्ही म्हणतोय त्या गोष्टीलाच पुष्टी मिळते ना की निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था म्हणून तिची जबाबदारी ओळखून काम करणं अपेक्षित आहे तसं करताना ती दिसत नाही आहे. ह्याच्यापूर्वीची अनेक उदाहरणं आहेत की ज्या निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाच्या बाबतीतला वाद निर्माण झाला त्यावेळेस, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतला वाद निर्माण झाला, त्या प्रत्येक वेळेस निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी पारदर्शक वाटलीच नाही. कारण शिवसेना चक्क शिंदेंची आहे म्हणून निवडणूक आयोगानं सांगणं, ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केलेली आहे तो पक्षच अजित पवारांचा आहे म्हणून सांगणं, ते चिन्ह त्यांना देऊन टाकणं. कारण असं पूर्वी जर एखाद्या चिन्हाबाबत किंवा पक्षाबाबत जर दोन्ही पार्टीज क्लेम करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगानं पारदर्शीपणा शाबूत ठेवून ते चिन्ह गोठवायचं काम केलेलं आहे. पण ह्यावेळेस मात्र वेगळंच त्या ठिकाणी घडलं आहे आणि ते लोकांनी बघितलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी निर्णय घेतलेत, मला वाटतं त्याच्यामुळं निवडणूक आयोगाच्या पारदर्शकपणावर किंवा स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होतं आहे आणि ते अगदी उदाहरणावरनं सिद्ध होतं आहे. आणि आजसुद्धा अजून 10 दिवस निवडणुका पुढं गेल्या असेल तर असं काय फार आभाळ कोसळत नव्हतं. पण निवडणूक याद्या जर पूर्णतः स्क्रुटनाइज करून त्या जर पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी समोर आल्या असत्या, आजसुद्धा प्रभागातले मतदान अनेक ठिकाणी ऑब्जेक्शन घेतले गेलेत. एकाच घरातलं मतदान ही एका प्रभागात 2 कुटुंबातल्या लोकांचं मतदान आहे, दुसऱ्या प्रभागात 2 कुटुंबाचं मतदान आहे आणि त्यांनी ऑब्जेक्शन दिल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा केली गेलेली नाही आणि ते न करता अंतिम यादी त्या ठिकाणी जाहीर केली गेलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका होत आहेत आणि ते दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगानं पारदर्शकतेनंच निवडणुका घेणं अपेक्षित आहे, स्वायत्त संस्था म्हणूनच काम करणं अपेक्षित आहे. कारण ह्याच्यावरचं लोकांचा जर विश्वास उडवला तर लोकशाहीला ह्याचे फार
दूरगामी परिणाम भोगावे लागतील. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. खरं तर आक्षेप आहेत, मात्र कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाविकास आघाडी म्हणून किंवा शिवसेना म्हणून काय या निवडणुकीकडे बघता, कशा पद्धतीनं तुमचा परफॉर्मन्स असेल? निश्चितपणे सर्वसामान्य लोक आपण जे काही काम करतोय ते काम फक्त निवडणुकीपुरतंच करतोय का अखंडपणे आपण लोकांसाठी उपलब्ध आहेत ह्याचा बारकाईनं अभ्यास मतदार करत असतो. आणि ज्या पक्षातली लोक ह्या निवडणुकीला उभारणार आहेत त्यांचा परफॉर्मन्स बघून त्या ठिकाणी मतदार निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे बाळासाहेबांच्या व्याख्येप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या धर्तीवरच आमच्या पक्षातली सगळीच लोक कार्यकर्ते काम करतायत. आणि आताची जी महापुराची परिस्थिती ओढावलेली होती त्या महापुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिवसैनिक अगदी दिवस रात्र न करता दिवस रात्र त्या ठिकाणी राबलेला आहे, स्वतःला झोकून देऊन पूरग्रस्तांच्या मदतीला धावलेला आहे. आणि मला वाटतंय ह्याच पद्धतीनं जे 5 वर्ष अखंडपणे काम केलेलं आहे ते लक्षात घेऊन मतदार निर्णय घेणार आहेत. तर हे होते खासदार ओमराजे निंबाळकर. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दुबार मतदारासंदर्भात निवडणूक आयोगानं जो तोडगा काढलेला आहे त्यावरही प्रॅक्टिकली ते समाधानी नाही आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.